पक्ष आणि आम्ही सर्व सहकारी 100% ताकदीने त्यामध्ये सहभागी होऊ आणि याला जी काय अशी प्रकारची सॉलिड बैठक द्यायला पाहिजे ती बैठक देण्यासाठी आपण गाडी आली म्हणजे जा पुढे पाड्याला लावले जा जा पुढे जा उतरले इथं पुढे दिसतच नाही पुढे हा इकडे जाऊ सचिन जाऊ तुम्ही पुढे जा आली जाऊ 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 हो ताई त्यांना जाऊ दे पुढे ऐका ना सॉफ्टवेअर कोड जो आहे तो जनरेट करतो सॉफ्टवेअर प्रोग्राम कोड त्याच्यामध्ये त्यांनी 532 वर्षांना एका सॉफ्टवेअर प्रोग्राम कोडनी दिली नाही हा संदेश द्यायसाठी करेक्ट गुड प्रोग्राम कोड मध्ये तारीख 20/2/2024 213 214 पुणे केंद्र मतदारसंघ त्याच्या खालच्या त्यांच्या पुणे केंद्राच्या 400 बसेमध्ये इथलं कोणी इंजिनियर काम करत नाही, इथलं कोणी आरो काम करत नाही, इथलं कोणी कर्मचारी गडबड करत नाही. गडबड करतो रेल मधला इंजिनियर जो दिल्लीत बसून ज्या दिवशी कुठल्याही मतदारसंघाची ती का एप्रिलमध्ये झालेली लोकसभा असेल, मे मध्ये झालेली लोकसभा असेल किंवा नोव्हेंबरमध्ये झालेली विधानसभा असेल त्या दिवशीच्या 1800 मध्ये 2000 यावेळेला त्यांना त्या गावात 400 मतं पडली. तर सांगायचा मुद्दा अभ्यंकर सरांनी सांगितलं आता 400 सोडून उरलेल्या 1400 लोकांनी जर अफिडेव्हिट केलं की आमचं मत कुठे गेलं सांगा तर तो आता उपाय राहिलेला असेल. तो एक उपाय की शिल्लक की आमचं मत कुठे गेलं सांगा हे आपण विचार. ईव्हीएम मशीन मी समजतो की हे सगळे लोक खोटं बोलतात. चला माझ्या आसपास बसले सगळे खोटं बोलतात. ईव्हीएम मशीन फार सत्कोणी आहे, एकदम करेक्ट निकाल देतात. चला हे मान्य केलं. त्याच्या पुढचं एक तत्व आहे लोकशाहीचं. पहिलं तत्व म्हणजे लोकशाही असायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे लोकशाही आहे हे दिसायलाही पाहिजे. हे याच्यात दिसत नाही हा मुद्दा. इथे हजारो लाखो लोक ईव्हीएमच्या नावाने ओरडतात. तिथे जर्मनीमध्ये फक्त एका माणसाने याचिका केली तर जर्मनीच्या कोर्टाने निर्णय दिला की एका माणसाचा अविश्वास हा सुद्धा लोकशाहीत फार मोठा अविश्वास आहे आणि म्हणून जर्मनीतून ईव्हीएम काढले. गांधीच्या अहिंसेच्या मार्गाने आणि बाबासाहेबांच्या घटनेच्या चौकटीत मी रस्त्यावर येऊन मरायला तयार आहे. जय भारत. चला धन्यवाद आहे ते आभार प्रदर्शन करा. आज या ठिकाणी आपण सर्व या लढाईतल्या सैनिकांनी एवढ्या मोठ्या संख्येने आंदोलनामध्ये भाग घेतला. आझाद मैदान